ज्ञानसूर्य अकॅडमीचा विद्यार्थी साईनाथ दोधा बोराळे याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं। नाशिक शहर येथे साईनाथ दोधा बोराळे हा विद्यार्थी ज्ञानसूर्य अकॅडमीमध्ये शिकत होता व त्याची परिस्थिती अति हालाकीची होती। आई वडील मजुरी करून त्यांना शिकवत होते। शिक्षण घेत असताना त्याच्यासमोर एकच ध्येय होतं, आपल्या आईवडिलांचे कष्ट वाया नाही गेले पाहिजे। तेव्हा त्यांनी मनामध्ये एक जिद्द ठेवली आणि आपण काहीतरी करून दाखवायचं व आईवडिलांचे स्वप्न व नाव रोशन करायचं। सूर्य अकॅडमीमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी मेहनत व कसरत करायची सुरुवात केली। आईवडिलांचे कष्ट, मनातील जिद्द याच्यावर मात करीत त्याने इंडियन आर्मीमध्ये भरती होण्यासाठी ट्रेनिंगला घेतलं। ट्रेनिंग पूर्ण झाली त्यानंतर त्याला कॉल आला की तो इंडियन आर्मीमध्ये भरती झाला। त्याला इतका आनंद झाला की ज्यावेळेस ही बातमी त्याच्या आईवडिलांना कळाली त्यावेळेस त्यांना आनंदाचे अश्रू अनावर झाले, कारण मुलगा म्हणाला होता की आईवडिलांनी ज्या माझ्यासाठी कष्ट केले त्याच्या सुखासाठी आम्ही काहीतरी करून दाखवू व त्याने ते करून दाखवलं। इंडियन आर्मीमध्ये फौजी झाला व लगेच सर्व नातेवाईकांना फोन करून ही बातमी कळवली। सारांना खूप आनंद झाला व त्यांनी सर्व नातेवाईकांना फोन करून सांगितलं की 1 जून रोजी पार्टी ठेवली, सर्वांनी यावे व सर्व पाहुणे 1 जूनला नाशिक जिल्ह्यातील गाव राजमाने तालुका मालेगाव येथे पोहोचले व सर्वांनी आनंदाच्या वातावरणात सर्व गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी डीजेच्या सुरात मिरवणूक काढली व आनंदाच्या वातावरणात मिरवणूक पार पडली। मिरवणूक झाल्यानंतर सर्वांनी साई शाही भोजनाचा आस्वाद घेतला व ज्या सरांनी साईनाथला शिकवले, ज्यांनी त्यांना प्रेरणा दिली सर्वांचे दर्शन घेऊन सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी संगीता गायकवाड, नाशिक।